सर्वांना माझा नमस्कार. साहित्य केसरी काव्य करंड स्पर्धा 2026साठी मी कविता सादर करत आहे. कवितेचे शीर्षक आहे भारी दिसते. मी देवदर्शनाला जात नाही, मी देवदर्शनाला जात नाही, मला तुझ्यात वारी दिसते. मी देवदर्शनाला जात नाही, मला तुझ्यात वारी दिसते. मी आता फुलांकडे पाहत नाही, मला तू फुलांपेक्षा भारी दिसते. मी ग्रंथ उपनिषद वाचत नाही, मी ग्रंथ उपनिषद वाचत नाही, मला तुझ्यात सुक्त दिसते. मी ग्रंथ उपनिषद वाचत नाही, मला तुझ्यात सुक्त दिसते. मी स्तोत्र प्रार्थना म्हणत नाही, मला तू सर्वाधिक मुक्त दिसते. मी कोणाला काही सांगत नाही, मी कोणाला काही सांगत नाही, मला तुझ्यात रहस्य दिसते. मी कोणाला काही सांगत नाही, मला तुझ्यात रहस्य दिसते. मी विनोदाला गोंधळत नाही, मला तू निरागस हास्य दिसते. मी देवाकडे काही मागत नाही, मी देवाकडे काही मागत नाही, मला तुझ्यात देवत्व दिसते. मी देवाकडे काही मागत नाही, मला तुझ्यात देवत्व दिसते. मी गंध टिळा लावत नाही, मला तू विवेकी करतो ते दिसते. मी धबधबा झरणे शोधत नाही, मी धबधबा झरणे शोधत नाही, मला तुझ्यात लावण्य दिसते. मी धबधबा झरणे शोधत नाही, मला तुझ्यात लावण्य दिसते. मी शहरात नगरात फिरकत नाही, मला तू सुंदर अरण्य दिसते. मी जन्म पुनर्जन्म करत नाही, मी जन्म पुनर्जन्म करत नाही, मला तुझ्यात पूर्णत्व दिसते. मी जन्म पुनर्जन्म करत नाही, मला तुझ्यात पूर्णत्व दिसते. मी रूढी मान्यता मानत नाही, मला तू अनुभवाचे महत्त्व दिसते. मला तू अनुभवाचे महत्त्व दिसते. धन्यवाद.